राज्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढतंय। महिलांवरील अत्याचार वाढत असल्यामुळे सरकारने मोठं पाऊल उचललंय। राज्यातील ITI संस्थांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी हर घर दुर्गा हे अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाअंतर्गत महिलांना कराटे, जुडो यासारख्या स्वसंरक्षणाचे पायाभूत प्रशिक्षण दिले जाईल। नवरात्र उत्सव काही दिवसात सुरू होतोय। ज्याप्रमाणे दुर्गा देवी हे शक्तीचं प्रतीक असून वाईट प्रवृत्तींचा नाश करते, त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने हर घर दुर्गा हे अभियान सरकारने चालू केले आहे। हर घर दुर्गा या अभियानासाठी विद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची जशी खास तासिका असते, त्याचप्रमाणे मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणाकरता तासिका असावी याकरता मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरू केले होते आणि या संकल्पनेतूनच हर घर दुर्गा या अभियानाची संकल्पना उदयास आली। शारीरिक शिक्षणाप्रमाणेच महिलांनी कराटे, जुडो यासारख्या माध्यमातून स्वसंरक्षण कसे करावे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे आणि यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेगळी तासिका देखील घेण्यात येणार आहे। याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक परिसरातील स्वयंसेवी संस्थांचं सहकार्य घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना नियमित सरावासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे या अभियानातून मुलींचे शारीरिक बळ वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याचप्रमाणे त्यांचं मानसिक स्वास्थ्य देखील सुधारेल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे। हर घर दुर्गा या अभियानाबाबत बोलत असताना मंगल प्रभात लोढा काय म्हणाले, चला पाहूया। राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी आहे। आजवर दुर्गा रूपाने असंख्य महिलांनी या भूमीच्या संरक्षणासाठी, प्रगतीसाठी योगदान दिले। आज याच महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी या उद्देशाने हर घर दुर्गा अभियान आम्ही सुरू करत आहोत। महाराष्ट्रातील विद्यार्थिनींनी या तासिकांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन मंगल प्रभात लोढा यांनी केले।